नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। महाराष्ट्र शासन और काइनेटिक ग्रीन के संयुक्त प्रयास से पिंक ई रिक्शा योजना का शुभारंभ महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के शुभ हस्ते किया गया। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांचे इकडे स्वागत करते। सोबतच मी विनंती करते आहे माननीय नामदार मेघनाताई बोर्डीकर यांना सुद्धा की त्यांनी ही शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करावं। विनंती करते आहे श्री रितेश मंत्री को फाउंडर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कायनेटिक ग्रीन यांना सुद्धा की त्यांनी ही पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं स्वागत करावं। राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, मंचावर उपस्थित असलेले आपले सन्माननीय आमदार संदीपजी जोशी, आशिषजी देशमुख, मेश्राम साहेब, या ठिकाणी उपस्थित श्रावणजी हर्डीकर, विपिनजी टनकर, नैना गुंडे मॅडम आणि विशेषतः या विभागाचे सचिव श्री अनुप कुमार यादवजी, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या लाभार्थी भगिनींनो, मला अतिशय आनंद आहे की पिंक ई रिक्षा ही जी योजना महिला व बाल विकास या विभागाच्या माध्यमातून आपण घोषित केली होती, आज नागपूरमध्ये त्याचं पहिल्या टप्प्याचं वितरण हे आपण करतो आहोत। मी आमच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई आणि राज्यमंत्री मेघनाताई आणि तसेच सचिव अनुप कुमार यादव या तिघांचे अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबवली। आणि आता जसं आदित्यताईंनी सांगितलं की 1100 अर्ज आलेले आहेत आणि एकूण भविष्यामध्ये नागपुरामध्ये 2000 आमच्या भगिनींना पिंक ई रिक्षा आपण देणार आहोत। पिंक ई रिक्षा देण्याच्या पाठीमागच्या दोन भूमिका आहेत। एक
महिला सशक्तीकरणाचा जो आमचा अजेंडा आहे त्या अजेंड्याचा भाग म्हणून जशी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली तशीच ही पिंक ई रिक्षाची योजना देखील आपण सुरू केली। त्यातनं आमच्या बहिणींना आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि त्याचसोबत महिलांना विशेषतः ज्या कामकाजी महिला आहेत यांना प्रवास करताना सेफ वाटलं पाहिजे, सुरक्षित वाटलं पाहिजे, त्या दृष्टीने त्यांना एक अतिशय सेफ ऑप्शन म्हणून आमच्या भगिनीच ज्या रिक्षा ऑपरेट करतात अशा रिक्षा त्या ठिकाणी जर वापरता आल्या तर अनेक वेळा जी काही एक मनात भीती असते किंवा सुरक्षिततेच्या संदर्भात एक प्रश्न असतो तो राहणार नाही। याही दृष्टीनं ही रिक्षा अत्यंत महत्त्वाची आहे। ही देखील अतिशय आनंदाची बाब आहे की ही रिक्षा GPS एनेबल्ड आहे। ही ई रिक्षा असल्यामुळे कुठलंही प्रदूषण करणार नाही आहे। याला गुलाबी रंग दिला असल्यामुळे ही याचा वेगळेपणा हा उठून दिसणार आहे। त्यामुळे महिलांद्वारा महिलांकरता संचलित अशा प्रकारची रिक्षा, याचा अर्थ याच्यामध्ये पुरुषांनी बसू नये असं नाही आहे, सगळ्यांकरताच आहे, पण प्रामुख्याने महिलांकरता सेफ्टी म्हणून आपण ही जी काही ई रिक्षा आहे ती या ठिकाणी दिलेली आहे। आणि आज मेट्रोसोबत देखील एक करार होतो आहे ज्यामुळे मेट्रो स्टेशन्सवर फीडर सर्व्हिस म्हणून या ई रिक्षा त्या ठिकाणी ठेवता येतील। त्यातनं एक ॲश्युअर्ड अशा प्रकारचं रोजगार आमच्या भगिनींना या माध्यमातून मिळेल। आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगला हा कार्यक्रम आहे। आणि अदितीताईंनी जे सुचवलं की पर्यटनाच्या स्थळांवर किंवा इतरही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या फीडर सर्व्हिसेसची आवश्यकता आहे तिथे पिंक ई रिक्षाला प्राधान्य देण्यात यावं, तर मी निश्चितपणे तशा प्रकारच्या सूचना या परिवहन विभाग असेल किंवा पर्यटन विभाग असेल या दोन्ही विभागांना देईल। आणि अशा सगळ्या ठिकाणी पिंक ई रिक्षांना आपण निश्चितपणे एक प्रकारे प्राधान्य कसं देता येईल हा प्रयत्न करू। आज आमच्या ज्या भगिनींना पिंक ई रिक्षा मिळत आहेत त्यांचं सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। चांगल्या प्रकारे जसं तुम्ही घर संसार चांगला चालवता तशी रिक्षाही चांगली चालवा, सेफली चालवा, सगळ्यांना सुरक्षित ठेवा आणि चांगल्या प्रकारचा व्यवसाय करून आपल्या संपूर्ण कुटुंबाला हातभार लावा अशा प्रकारच्या शुभेच्छा आमच्या या सगळ्या बहिणींना मी देतो। आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये महिला व बाल विकास विभागाने आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद। मेरा नाम रितेश मंत्री है, मैं काइनेटिक ग्रीन का को-फाउंडर और एग्जीक्यूटिव डायरेक्टर हूँ। ग्रीन रिक्षाचं वितरण जे आहे ते एकूणच करण्यात आलेलं आहे। किती उपयुक्त हा रिक्षा जे आहे ते महिलांना रोजगार निर्मितीसाठी ही रिक्षा ही अत्यंत उपयुक्त आहे। इलेक्ट्रिक असल्यामुळे हिला पेट्रोल किंवा डिझेलचा कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे आणि तसेच 5 वर्षाची पूर्ण मेंटेनन्सची देखभालीची व्यवस्था जी आहे ती कंपनीने स्वतःच्या अंगावरती घेतलेली असल्यामुळे महिला ज्या आहेत त्या किमान 30 ते 35 हजार रुपये दर महिन्याला उत्पन्न जे आहे ते कमवू शकतात। ज्या पद्धतीने रिक्षा तयार करण्यात आली एकूणच पिंक रंग याला देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील या रंगाचं एकूणच कौतुक केलं आहे। सुरक्षिततेसाठी उपयुक्त असा रिक्षा असं त्यांनी देखील गौरवपुकार काढलेला आहे। किती रिक्षा जे आहे ते राज्यभरात वाटप केले जाणार आणि आपल्या माध्यमातून किती तयार केले जाणार आहे रिक्षा? तर महाराष्ट्र शासनाचं जे उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत ते 10,000 ई रिक्षांचं आहे आणि पहिल्या 6 महिन्यात अदितीताईंनी सांगितल्याप्रमाणे 5,000 ई रिक्षांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते आम्ही करणार आहोत दिवाळीपर्यंत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या 5,000 रिक्षांचं जे आहे ते वितरण होणार आहे। तो इसमें जो मैंडेटरी ट्रेनिंग है ई रिक्शा के लिए गवर्नमेंट ऑफ इंडिया द्वारा वो 10 दिन की है। तो जो महिलाएं हैं उनको 10 दिन की मैंडेटरी ट्रेनिंग जो है वो दी गई है, प्रैक्टिकल एज वेल एज थ्योरेटिकल। गाड़ी के मेंटेनेंस के बारे में भी, गाड़ी के सारे फीचर्स के बारे में भी जो है उनको अवगत कराया गया है। एका चार्जिंगमध्ये ही जी गाडी आहे ती जवळपास 110 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते। सिटीमध्ये यांना चार्जिंग पॉईंट्स कुठे कुठे देण्यात येणार आहे काय सांगा? टोटल आपण जे आहे ते 1500 चार्जिंग पॉईंट जे आहे ते पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मिळून आपण टाकणार आहोत। तसेच या रिक्षांची जी आहे ती स्पेशालिटी अशी आहे की आपण 16 एम्पियरचं जे आपलं रेफ्रिजरेटरचं फ्रीज असतं त्याच्यावरसुद्धा आपण हिला चार्ज करू शकतो। तर याच्या व्यतिरिक्त कंपनीकडनं जे आहे आम्ही जवळपास 1500 चार्जिंग पॉईंट जे ते उपलब्ध करून देणार आहोत। मेट्रोला किंवा एअरपोर्टच्या ठिकाणी जिथे जिथे रिक्षांसाठी आवश्यकता आहे
अशा सगळ्या ठिकाणी जे आहे ते आम्ही तिथे चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध करून देणार आहोत। हमने असिस्ट किया है, जो सारी महिलाएं हैं उनको ड्राइविंग लाइसेंस करने के लिए ट्रेनिंग होने के बाद में, और उनको जो है वो रेगुलर जो लाइसेंस है उसके ऊपर आप ई-रिक्शा चला सकते हैं, वो लाइसेंस जो है वो उनको मिला है। मेरा नाम रजनी गौरखेड़ है। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर इनके हाथों से हमें पिंकी रिक्शा का वाटप हुआ है। बहुत खुशी हो रही है कि हम भी मतलब पुरुषों के साथ में मिलकर कदम से कदम बढ़ा सकते हैं। और नहीं जी, कोई मुश्किल का सामना नहीं करना पड़ा। हमें जैसे पता चला ये फॉर्म के बारे में, तो हम डायरेक्ट पूछताछ किए। तो समाज कल्याण में जो महिला व बाल विकास विद्यालय है वहाँ पे हमने फॉर्म भरा और प्रोसीजर खूब फास्ट हुआ है। सब वर्कर लोगों ने फास्ट में काम किया है। हमको उधर से ही कॉल वगैरह आते थे। ट्रेनिंग हुई हमारी 10 दिनों की। ट्रेनिंग में सब बताया गया है। थेरेपी हुई है, हमारी मैकेनिकल थेरेपी हुई है। और हमें कॉल करके बुलाया गया है आज के दिन सर जी के लिए। धन्यवाद देवेंद्र सर जी के लिए, थैंक यू। 1000 पेक्षा अधिक हे आपल्याला त्याचे अर्ज आलेले आहेत आणि नागपूर शहरामध्ये 2000 पिंक रिक्षा महिलांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आपण आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहोत। आणि आम्हाला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे की नागपूर शहरातून 1100 पेक्षा अधिक पात्र अर्ज हे आज आम्हाला उपलब्ध झालेले आहेत। आणि पहिल्या टप्प्याचं त्याचं वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण करत आहोत। सर, ही योजना आपण महायुतीचं सरकार म्हणून आणत असताना आपण असाल, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी असतील। ही योजना आणत असताना अतिशय विचारपूर्वक ही योजना आपण आणली, ज्याच्यामध्ये एका ठिकाणी महिलांना प्रवास करत असताना सुरक्षता जाणवावी, पण त्याचबरोबर महिलांना रोजगार त्यातून निर्माण करता यावा या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणली। आणि आज याच्या पहिल्या वितरण सोहळ्यामध्ये मला आवर्जून सांगायचं आहे की साधारणपणे आपण या महिलांना किमान 10 दिवसाची ट्रेनिंग दिलेली आहे। त्याचबरोबर यांच्या स्तरावर सुद्धा याआधी काही अनुभव हे आहेत, पण त्याचबरोबर लायसन्स असेल, लोन असेल, आणि हे जे वाहन आपण त्यांना उपलब्ध करून देतो, ही जी रिक्षा आपण त्यांना उपलब्ध करून देतोय, त्याच्यामध्ये 5 वर्षाचं मेंटेनन्स, त्याचं इन्शुरन्स यासहित आपण त्यांना उपलब्ध करून देतोय। त्याच्या चार्जिंगची व्यवस्थासुद्धा आपण त्यांना उपलब्ध करून देत आहोत आणि त्याचबरोबर त्यांची ट्रेनिंगसुद्धा झालेली आहे। आणि आपण वेगवेगळ्या विभागांसोबत टायअप करत आहोत, जसं नागपूरमध्ये मेट्रो रेल असेल, यांच्यासोबत आपण टायअप करतोय। साहेब, आमची एक विनंती आपल्याला विभाग म्हणून राहील की राज्यामधले जे सगळे एअरपोर्ट्स आहेत त्यांच्यासोबत जर टायअप मिळालं तर या पिंक रिक्षासुद्धा तिथे आपण उपलब्ध करून देऊ शकू आणि मग महिलांना प्रवास करत असताना अधिक सुरक्षता जाणवेल। या व्यतिरिक्त उबर आणि ओला असेल यांच्यासोबतसुद्धा आमची टायअपची चर्चा सुरू आहे, म्हणजे त्यांच्या ॲप्लिकेशनवर सुद्धा पिंक रिक्षा ऑप्शन येईल आणि त्याच्यातून त्यांना त्या महिलेला जी प्रवास करणारी असेल तिला ते निवडता येईल। पर्यटन विभागासोबत आम्ही एक करार करत आहोत की पर्यटनाची जी ठिकाणं असतील तिथे सुद्धा आपण हे उपलब्ध करून द्यावे। आणि त्याचबरोबर जे विविध विभाग आहेत, आज मेट्रोसोबत सुद्धा एक करार त्या निमित्ताने होत आहे की आपण ही पिंक रिक्षा त्यांना उपलब्ध करून फक्त आपलं काम संपत नाही, तर त्यांना रोजगाराची आणि त्याचबरोबर आपण उत्पन्नाची शाश्वती पण देण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलत आहोत। त्यामुळे आपल्या नेतृत्वाखाली पुढच्या कालावधीमध्ये आम्ही पुढच्या 6 महिन्यामध्ये 5000 रिक्षांचं उद्दिष्ट हे उपलब्ध करून देण्याचं ठेवलेलं आहे आणि त्याचा आज हा पहिला कार्यक्रम आहे। उद्या पुण्याला आहे आणि मग पुढच्या कालावधीमध्ये जे आपली इतर महानगरपालिका आहेत तिथे आपण हे उपलब्ध करून देत आहोत आणि मग कालांतराने अवर्ग ज्या नगरपालिका आहेत मोठ्या तिथेही आपण अशा पद्धतीनं याचं एक्सपॅन्शन करू शकतो। मी माझ्या वतीने, मेघनाताईंच्या वतीने, विभागाच्या वतीने सर आपले मनापासूनचे आभार मानते।